मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणार आहेत। आजपासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं। काल 1.5 तास राधाकृष्ण विखे पाटलांकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले। जरांगेंनी हैदराबाद गॅजेटसह कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखेंवर प्रश्नांची सरबत्ती केली। दरम्यान चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही। त्यामुळे जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत। मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। सरकारला आता वेळ देणार नसल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं। आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषणाला बसले आहे। यावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांची उपस्थिती बघायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट महेश जगदारे, टीव्ही 24 न्यूज, वैजापूर। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीमध्ये अत्यंत कठोर असं आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाला आपण बघतो या ठिकाणी आता लाखोंचा जनसागर आंतरवली सराटीत या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुफान अशा प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी लोकांकडून सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटीच्या शेतामध्ये हे लोक एकत्र येऊन बसलेले आहेत। सरकारकडून या ठिकाणी न्यायाची अपेक्षा आहे, परंतु अजूनही न्याय मिळत नाही आणि या ठिकाणी मराठ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे लोक आहेत ते आता शेतामध्ये बसलेले आहेत। मनोजदादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी ही सगळी प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील अशा पद्धतीने या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणची आताची ही सगळी दृश्य आहेत ती दुपारची आहेत। जवळपास 42चा हा पारा आहे। आताचं जर तापमान आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी एकत्रित आलेत आणि रणरण त्या उन्हामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं कठोरातलं कठोर हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आणि